नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल की आज हा खूप गोल गोल का फिरतोय आणि नक्की कुठे आलाय, तर घाबरू नका, लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे. काय म्हणताय, तुमचं डोकं करकरायला लागले? थांबा बॅक टू नॉर्मल येतो. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काय म्हणताय, कुठल्या वाड्याजवळ आलोय? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुठल्याही वाड्याजवळ नाहीये, तर हा भव्य दिव्य सेट आहे. आज मी आहे कोल्हापूर चित्रनगरीमध्ये. कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट होताना दिसतोय. खूप भव्य दिव्य सेट उभारले जातात आणि त्या सेटचीच माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. चला जाणून घेऊया. कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं आई अंबाबाई, रंका तलाव, तालीम, कुस्ती, तांबडा पांढरा आणि कोल्हापूर चित्रनगरी. कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट होताना दिसतोय. नवनवीन भव्य दिव्य सेट उभारले जातात आणि त्याच सगळ्या सेटची सफर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून करणार आहे. चला तर मग. प्रोडक्शन्स हाऊस जेव्हा कोल्हापूर चित्रनगरीमध्ये शूट करण्यासाठी येतात तेव्हा टीमची राहण्याची व्यवस्था कुठे करावी हा पहिला विचार मनात येतो आणि तोच विचार लक्षात घेऊन कोल्हापूर चित्रनगरीने ॲक्टर्स आणि संपूर्ण टीमला राहण्यासाठी सुसज्ज अशा 2 इमारतींची उभारणी केलेली आहे. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये शिरल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला भव्य दिव्य वाड्याचा सेट लागतो आणि त्याच्यानंतर एक भव्य दिव्य इमारत लागते जिथे कोर्टचं शूट केलं जातं आणि त्याच्या आतमध्ये आहे क्रोमा फ्लोअर. हा सेट बघितल्यानंतरच तुम्हाला हे कुठलं लोकेशन असेल याचा अंदाज आला असेल. चला तर मग. बघा, इथे आलं तुम्हाला असं वाटेल ना की कुठल्या तरी रेल्वेच्या ब्रिजवर आलोय. हा बघा, हा ब्रिज, पण तसं काही नाही आहे. हा सेट आहे आणि हा बघा रेल्वे स्टेशनचा सेट आहे. इथे काही कालांतराने ट्रॅक पडले जातील, ट्रेन उभी राहील आणि मग आपण कुठलंही रेल्वे स्टेशन म्हणून हे लोकेशन शूट करू शकतो. त्यामुळे खरं तर हे खूप बघण्यासारखं आहे. आता याची प्रोसेस चालू आहे. काही दिवसांनी हे पूर्ण होईल आणि त्यानंतर बघायला खूप अजून मजा येईल आणि ते शूट करायला सुद्धा मजा येईल. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये हे लोकेशन आहे आणि ते बघा, ॲक्च्युअल रेल्वे स्टेशनला जसा ट्रॅक असतो आणि त्याच्या बाजूला जे ग्रिल लावलेलं असतं तसंच काहीसं ग्रिल इथे सुद्धा आहे. त्यामुळे हे खरं तर बघायला, एक सेट बघायला सुद्धा ही वेगळी मजा आहे. त्यामुळे तुम्ही कधी इथे आलात जवळपास तर नक्की भेट द्या आणि या लोकेशनचा आनंद घ्या. खूप सुंदर बांधकाम केलं आहे आणि खूप छान छान सेट्स कोल्हापूर चित्रनगरीमध्ये तयार होत आहेत आणि त्यामुळे बघायला मजा येते. म्हणजे मी या फील्डचा असून सुद्धा मी म्हणजे एक महिन्याने इथे भेट देत असतो आणि काय काय डेव्हलप झालं आहे आणि किती छान छान अजून तयार होत आहे याचा आनंद घेत असतो. तुम्ही सुद्धा घ्या. हे बघा, आता आपण भव्य दिव्य अशा दगडी चिरांचं बांधकाम असलेल्या वाड्याच्या सेटवर आलेलो आहोत. हा एक जुना असा पुरातन वाडा तुम्हाला दिसतोय, पण हा सेट आहे. याचं बांधकाम अगदी पुरातन असल्यासारखं वाटतंय आणि ह्याला हुबेहूब वाड्याचं रूप देण्यात आलेलं आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा हा नक्षीकामाने कोरलेला आहे. ऐतिहासिक फिल्म्स किंवा सिरियल्समध्ये हा वाडा वापरण्यासाठी अगदी उत्तम आहे. आता जो तुम्ही सेट पाहताय तो कुठला असेल बरं? अगदी बरोबर ओळखलत, हा चाळीचा सेट आहे. मुंबईतली अशी एखादी चाळ
किंवा जी चाळ दुमजली आहे, पुरातन आहे, अशी एकदम खरी वाटेल अशी चाळ येथे उभारण्यात आलेली आहे. आता आपण जे बघतोय ते आहे मंदिर. हा मंदिराचा सेट आहे. ते म्हणतात ना, देव देव्हाऱ्यात नाही, तशीच काहीशी परिस्थिती आहे. मग हे मंदिर कुठल्या देवाचं असेल बरं? तर तुम्हाला तुमच्या फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये ज्या देवाचं मंदिर दाखवायचं आहे त्या देवाची मूर्ती या मंदिरामध्ये ठेवून त्या देवाचं मंदिर याला आपण बनवू शकतो. असं हे सर्व देवांचं एकमेव मंदिर. आता तुम्ही म्हणाल, हे काय आहे? तर हा आहे आई तुळजाभवानी सिरियलचा क्रोमा फ्लोर. आतून बघायचा आहे? चला. ज्या सीन्समध्ये VFX आहे असे सीन्स क्रोमा फ्लोरवर शूट केले जातात. हा आहे महिषासूर दालनाचा सेट. हे आहे आई तुळजाभवानी सिरियल मधील चिंचपूर गाव. आणि हा आहे आश्रम. आता जो आपण सेट बघतोय तिथे दख्खनचा राजा ज्योतिबा, संत गजानन महाराज शेगावचे, तिकळी अशा सिरियलचं शूट झालेलं आहे. हा आहे संत गजानन महाराजांचा मठ. आता तुम्ही बघताना तुम्हाला हा भव्य दिव्य असा महाल वाटत असेल, पण जरा थांबा. तुम्हाला फक्त त्याचा आभास निर्माण केलेला आहे. खरा सेट बघायचा आहे? दाखवतो. आई तुळजाभवानी सिरियलमध्ये आई तुळजाभवानीचं जे मंदिर दाखवलेलं आहे ते आहे हे समोरचं मंदिर. असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.